विद्यार्थी मित्र, आज आपण BA प्रथम वर्ष सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने मी तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यामधील भेद किंवा काय फरक आहे त्याविषयी व्याख्यान देणार आहे. या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या, सूक्ष्म अर्थशास्त्राचा महत्त्व, रॉबिन्सनच्या व्याख्येचा अर्थ आणि त्या व्याख्येची मर्यादा आणि एकूण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व याविषयी चर्चा केलेली आहे. आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यामध्ये काय फरक आहे, हे दोन अर्थशास्त्र पेपर विषय वेगवेगळे अभ्यासले जातात. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये आणि सूक्ष्म अर्थशास्त्रात असलेल्या फरकाचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पहिला फरक असा आहे मित्रहो, सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करते. उदाहरणार्थ वैयक्तिक उपभोक्ता असेल, उद्योग संस्था असेल किंवा उद्योग असेल, यांचा खऱ्या अर्थाने ती अध्ययन करत असते. आणि व्यक्तिगत घटकांचा अभ्यास प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. तर याउलट स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. विशिष्ट एका घटकाचा अभ्यास न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र व्यक्तिगत उपभोक्ता असेल, उद्योग संस्था असेल, यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे उद्योग संस्था असेल किंवा एक वैयक्तिक उपभोक्ता असेल, तर यांना परिस्थिती अनुकूल कशी राहील या अनुषंगाने या ठिकाणी अध्ययन हे सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते. स्थूल अर्थशास्त्रामध्ये मात्र या ठिकाणी एकूण अर्थव्यवस्थेकरिता अनुकूल परिस्थितीची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र एकूण अर्थव्यवस्थेच्या अनुकूल परिस्थितीचा अभ्यास करते, तर सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक उपभोक्ता किंवा उद्योग संस्थेला अनुकूल परिस्थिती कशी राहील या संदर्भात अभ्यास करत असते. तिसरा जो फरक आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत आणि सीमांत विश्लेषण म्हणून या ठिकाणी अभ्यास करत असते, म्हणून परिचित आहे. परंतु स्थूल अर्थशास्त्रामध्ये मूल्य सिद्धांताचा अभ्यास न होता राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार पातळी किंवा रोजगारविषयक सिद्धांत या नावानेच याचा उल्लेख केला जातो आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये यांचाच अभ्यास प्रामुख्याने होत असतो. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत सिद्धांताची चर्चा करते, तर स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाचं विश्लेषण करते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रात केले जाते, तर किंमत सिद्धांताचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हा फरक दोन अर्थशास्त्रामध्ये दिसून येतो. त्याचबरोबर पुढचा फरक असा आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र व्यक्तिगत आर्थिक प्रश्न यांचा उहापोह करते. आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र मार्गदर्शन करते. म्हणजे आर्थिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मार्गदर्शन करणे आणि व्यक्तिगत आर्थिक प्रश्नांचा उहापोह करणे, त्याविषयी चर्चा करणे
हे सूक्ष्म अर्थशास्त्रात प्रामुख्याने अभ्यासलेले दिसून येतं. हा त्यांचा विषय आहे. स्थूल अर्थशास्त्रात याच्या व्यतिरिक्त अभ्यास असतो, तो म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या सोडवण्यासाठी या स्थूल अर्थशास्त्राची मदत होते. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र हे व्यक्तिगत आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करत नाही, तर कशाचा अभ्यास करते? तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्या सोडविण्यासाठी प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्र या ठिकाणी मदत करत असते, मार्गदर्शन करत असते. हा 2 अर्थशास्त्रातला येथे फरक आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा फरक असा आहे, उत्पादन घटकांचे जे मोबदले असतात ते ठरवून देण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी पडते. म्हणजे आपल्याला उत्पादन घटकांचे जर मोबदले कसे ठरतात हे पाहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासावर अवलंबून राहावं लागतं. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राचाच या ठिकाणी उपयोग आपल्याला होत असतो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्येच या घटकांचा अभ्यास होतो आणि त्यातून या ठिकाणी उत्पादन घटकांना मिळणाऱ्या मोबदल्याचं विश्लेषण आपल्याला मिळत असते. परंतु स्थूल अर्थशास्त्र काय करतं? या उलट याच्या पुढची स्टेज वेगळी आहे त्यांची, ती म्हणजे उपभोगाचं कार्य, एकूण उपभोगाचं कार्य, एकूण गुंतवणुकीचं कार्य काय आहे या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्रावर या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राला अवलंबून राहावं लागतं. म्हणजे उपभोगाचं कार्य किंवा गुंतवणुकीचं कार्य करण्याकरिता या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी त्यांना सूक्ष्म अर्थशास्त्रावर स्थूल अर्थशास्त्राला अवलंबून राहावं लागतं. तर इकडे उत्पादन घटकांचे मोबदले ठरविण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे स्थूल अर्थशास्त्रावर अवलंबून असते. म्हणजे उत्पादन घटकांचा मोबदला ठरवण्याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रातच केला जातो, परंतु त्यासाठी त्यांना स्थूल अर्थशास्त्राचा आधार घ्यावा लागतो. तर इकडे उपभोग कार्य आणि गुंतवणूक कार्याची माहिती सगळी स्थूल अर्थशास्त्रात असते, परंतु त्या संकल्पना स्पष्ट करण्याकरिता स्थूल अर्थशास्त्राला सूक्ष्म अर्थशास्त्रावर अवलंबून राहावं लागतं, त्याचा आधार घ्यावा लागतो. त्याचबरोबर सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते? आर्थिक विकास किंवा बेरोजगारी किंवा तेजी मंदी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार या घटकांचा अभ्यास करत नाही. आर्थिक विकास असेल, बेरोजगारी असेल, तेजी मंदी असेल किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असेल इत्यादी धोरणांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करत नाही. त्याचबरोबर स्थूल अर्थशास्त्र काय करत नाही? स्थूल अर्थशास्त्र व्यापार चक्र, आर्थिक विकास, जागतिक व्यापार यांचं अध्ययन मात्र स्थूल अर्थशास्त्र. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रात व्यापार चक्रांचा अभ्यास होतो, जागतिक व्यापाराचा अभ्यास होतो. या दोन्ही बाबी स्थूल अर्थशास्त्रात अभ्यासल्या जातात. व्यापार चक्रे, आर्थिक विकास आणि स्थूल आर्थिक विकास आणि जागतिक व्यापार स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात. आणि एक शेवटचा जो फरक आहे दोन्ही अर्थशास्त्रामध्ये तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी प्रामुख्याने अभ्यासलं. म्हणजे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञाने प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्राचा किंवा सूक्ष्म विश्लेषण पद्धतीचा अवलंब केलेला दिसून येतो. मोठ्या प्रमाणामध्ये सूक्ष्म विश्लेषण पद्धती या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी अवलंबली. तर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांमध्ये कोण येतात? तर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांमध्ये प्रामुख्याने आपल्याला ॲडम स्मिथ, केन्स, मिल असेल, रिकार्डो असतील, माल्थस असेल, JBC असेल वगैरे हे सर्व अर्थशास्त्रज्ञ सनातनवादी अर्थतज्ञ म्हणून ओळखले जातात. आणि या सर्व अर्थशास्त्रज्ञांनी प्रामुख्याने सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीचा अवलंब करून अर्थशास्त्र
विकसित केलेलं दिसून येते. परंतु स्थूल अर्थशास्त्रामध्ये मात्र अभ्यास करणारे विचारवंत हे सनातनवादेपेक्षा वेगळे आहेत आणि ते म्हणजे प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रात प्राध्यापक लॉर्ड जे.एम. केन्स यांनी विशेष करून स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास केला, स्थूल अर्थशास्त्राचा आधार घेतला आणि स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण प्रामुख्याने त्यांनी केलेलं दिसून येतं. म्हणून प्राध्यापक लॉर्ड जे.एम. केन्स 1929-30 नंतर महामंदी आली, त्यानंतर हे स्थूल अर्थशास्त्र उदयास आलं आणि त्याचा प्रामुख्याने पुरस्कार सर्वप्रथम लॉर्ड जे.एम. केन्स यांनी केला आणि केन्सबरोबर त्यांचे जे अनुयायी आहेत या अनुयायांनी सुद्धा नंतर स्थूल आर्थिक विश्लेषणाचा प्राधान्याने विचार केला आणि स्थूल आर्थिक विश्लेषणाचा अवलंब करून स्थूल अर्थशास्त्र याचं महत्त्व एकूण अर्थव्यवस्थेत आपल्याला एकूण राष्ट्राच्या विकासासाठी उपयोगी पडू शकतं असं सिद्ध केलं. आणि म्हणून स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या अर्थतज्ज्ञामध्ये सर्वप्रथम लॉर्ड जे.एम. केन्स यांचा उल्लेख करावा लागतो आणि त्यानंतर त्याचे अनुयायी जे असतील त्यांनीसुद्धा या ठिकाणी स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धतीचा अवलंब केलेला दिसून येतो. तर अशा प्रकारे सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धती किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन अर्थशास्त्रामध्ये काय फरक आहे तो या विविध मुद्द्यातून आपण पाहिला. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र कशाचा अभ्यास करते आणि त्याचवेळी स्थूल अर्थशास्त्रात कोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो, कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो, कोणत्या सिद्धांताचा अभ्यास केला जातो ते आपण या ठिकाणी पाहिलं. आणि यातून दोन्ही अर्थशास्त्रांच्या अभ्यासातील जो फरक आहे किंवा त्यांचा जो अभ्यासातले तफावत आहे त्या आपण या मुद्द्यांच्या आधारे दोन्ही अर्थशास्त्रातील फरक अभ्यासाचा हा प्रामुख्याने इथं आपण पाहिलेला आहे. आणि या सर्व मुद्द्यावरून सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यामध्ये तुलनात्मक आपण विचार करून कोणत्या मुद्द्यातील फरक आहे तो हा फरक या दोन अर्थशास्त्राच्या अभ्यासातला आपण या ठिकाणी एकूण 8 ते 9 मुद्द्याच्या माध्यमातून पाहिलेला दिसून येतो. आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र याचबरोबर स्थूल अर्थशास्त्र या दोन्ही अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या कक्षा, अभ्यासाचे विषय किंवा अभ्यासाची एकूण पद्धती कोणती आहे ती तुलनात्मकदृष्ट्या आपण फरकाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलेली दिसून येते. आणि म्हणून मित्रहो, सूक्ष्म अर्थशास्त्रातल्या या प्रकरणामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन्हीतील फरक या ठिकाणी आपण याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. मी आपणास अशी विनंती करतो की आपण हे लेक्चर ऐकावे, पुन्हा एकदा ऐकावे आणि ते आपल्याला समजेलच अशी अपेक्षा आहे. आणि जर समजा यातून काही मुद्दे राहिले असतील किंवा तुम्हाला समजले नसतील तर ते तुम्ही तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये त्या समस्या किंवा ते प्रश्न किंवा त्या तुमच्या अडचणी तुम्ही मांडू शकता आणि त्या शंकेचं किंवा त्या प्रश्नांचं उत्तर हे पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये निश्चितपणे दिले जाईल अशा प्रकारची ग्वाही या निमित्ताने मी आपणास देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.